वर्षाची पेन्शनची सुद्धा सेवा होत नाही. जर त्याचं मानधन वाढवण्याचे पण दूर शिक्षक म्हणून त्याला सवय घेतलं नाही तर भारतात त्याला वेतन किती कमी मिळेल. मला माझी रिटायरमेंट पर्यंत माझी नोकरी किती वर्ष व्हायची पण माझी नोकरी 38 वर्ष होते आणि आता परवा मे महिन्यात लागलेल्या आमच्या मित्राची नोकरी कुठे 15 वर्ष, कुठे 18 वर्ष, कुठे 17 वर्ष होते. त्याला आपल्या कुटुंबाचा निर्वाह कुठल्या काळात कसा करायचा आणि म्हणून स्वतःसाठी मुलाबाळाचं शिक्षण नसून त्याच्या म्हाताऱ्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. त्या दृष्टीने विचार करतात शिक्षण सेवक ही योजना आम्हाला नको असं आमचं दृढमत असताना सुद्धा अडचणी काय सांगितल्या मत अडचण आहे. पण पहिल्यांदा शिक्षण सेवक पदच निघालं पण कालांतरानं ग्रामसेवक कंत्राटी, कृषी सेवक कंत्राटी, वेगवेगळे आरोग्य सेवक कंत्राटी हे पद निघाल्यामुळे आपल्या सर्वांना त्याही युनियनला त्याही कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सर्व प्रकारची पदं कंत्राटी पदं भरल्या जाऊ नये अशा प्रकारचे आपण भाग निर्माण केली. या लढ्याला व्यापक स्वरूप होईल. अन्यथा MSCIT सारखं होईल. MSCITचा प्रश्न प्रांतासाठी अजूनही महत्वाचा आहे. आमच्या लोकांनी वेळेत MSCIT केली नाही, वेतनवाढ थांबल्या आणि जेव्हाच मंत्रालयात मी गेलो सर्वांनी आश्वासन दिले. बाबा चव्हाणांनी महाबळेश्वरच्या अधिवेशनात सांगितलं पण जेव्हा काही सुरू झालं गुरुजीच का सवलत लागतात, बाबूलाही लागू आहे, ग्रामसेवकाला लागू आहे, पोलिसांना लागू आहे, तो आतापर्यंत नाही आणि गुरुजी MSCIT सवलत लागतात म्हणून ते काही ट्रेनिंग राहिलं. तर आपला प्रश्न असाच होऊ नये का शिक्षण सेवकच रद्द करा, कंत्राटी ग्रामसेवकाला रद्द करा. भरपूर पदं कंत्राटी भरल्या जातात आणि म्हणून या साठी राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि संवर्गणी संघटना यांच्यासोबत चर्चा करून यांनाही पुढे घालून आपल्या लहान मुलांना केवळ शिक्षण सेवक पद रद्द करा म्हणून होणार नाही तर कोणत्याही पदावर कंत्राटी कर्मचारी घेऊ नये अशा पद्धतीचा समोर जावं लागेल तरच त्याला यश येईल. दुसरा आहे तुमचा महत्वाचा प्रश्न पदवीधर आंतरजिल्हा बदलीचा. आता पदवी मिळाली पण